आपल्या खूप साऱ्या मित्रांना 20,000 ते 30,000 रुपयाच्या बजेटमध्ये असा एक स्मार्टफोन घ्यायचा आहे जो परफॉर्मन्समध्ये खूपच चांगला असेल, त्यात चांगली गेमिंग करता आली पाहिजे. त्यामुळे मी विचार केला की मंडळी जे बेस्ट ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सांगायला पाहिजेत. म्हणून म्हणजे तुम्ही खरेदी करणार असाल तर तुमची मदत होईल. तर एक एक करून सगळ्यांवर स्मार्टफोनवर बोलूया, कारण खूप सारे ऑप्शन्स आहेत. टाईम वेस्ट करणार नाही. सगळ्यात आधी पहिल्या फोनबद्दल बोलूया जो सध्या खूपच जास्त पॉप्युलर झाला आहे. त्याची प्राईस कधी थोडी वर खाली होत राहते आणि लोकांच्या मनात याबद्दल एक डाऊट असतो. पहिलं नाव सांगतो, मग डाऊट काय आहे ते सांगतो. हा फोन आहे पोको X7 Pro. आता याबद्दल डाऊट काय असतो? डाऊट असा असतो की हा स्मार्टफोन आलेला बराच वेळ झाला आहे येऊन, म्हणजे थोडा नाही तर खूपच वेळ झाला आहे. जवळपास 1 वर्ष किंवा त्याहूनही जास्त कालावधी झाला आहे हा स्मार्टफोन लॉन्च होऊन. मी नेमकं बघितलं नाही, पण आता पोको X8 Pro येण्याची वेळ झाली आहे. जरी तो इतक्या कमी किमतीत येणार नाही जितक्या किमतीत हा X7 Pro मिळतो आहे पोकोचा, तरी लोकांच्या मनात येतं की हा फोन इतका जुना झाला आहे तर तो घेणं योग्य आहे का नाही. जर मी क्लिअरली सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी हा 20,000 रुपयात कार्ड डिस्काउंटसह मिळत होता मोबाईल. सध्या हा जवळपास 24,000 रुपयात मिळतो आहे. पण जर पुन्हा हा 20,000 रुपयात मिळाला, अवेलेबल झाला कार्ड डिस्काउंटसह, तर अजूनही ही बेस्ट डील आहे. कारण 20,000 रुपयामध्ये डायमेन्सिटी 8400 LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेज कोण देते? हो, एक गोष्ट आहे, कॅमेरामध्ये हा फोन तुम्हाला इतका इम्प्रेस करणार नाही. त्यासाठी मी पुढे इतर ऑप्शन्स सांगणार आहे. आता जिथे पहिला स्मार्टफोन खूपच पॉप्युलर आहे तिथे दुसरा स्मार्टफोन खूपच अंडररेटेड राहिला आहे. तो म्हणजे Realme P3 Ultra. हा स्मार्टफोन 20,000 रुपयात मिळत होता त्यावेळी. याबद्दल फारशी चर्चा नव्हती, पण खूप लोकांनी हा फोन घेऊन फायदा घेतला. म्हणजे कमी किमतीत चांगला स्मार्टफोन मिळाला त्यांना. आता याची प्राईस बघायला गेलात तर हा महाग मिळतो आहे, म्हणजे 25,000 रुपयाच्या खाली मिळतो. पण 20,000 रुपयाच्या आसपास असेल तर ही डील जास्त सेन्स बनवते. डायमेन्सिटी 8350ची परफॉर्मन्स, LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज. आता इथे एक ॲडव्हान्टेजेस आहे की जर तुम्ही याची पोको X7 Pro सोबत तुलना केली तर इथे तुम्हाला कॅमेरा थोडासा चांगला मिळतो. जर तुम्हाला कॅमेरामध्ये थोडासा अजून ॲडव्हान्टेज पाहिजे असेल आणि तुम्ही रिअलमीचे डायहार्ड फॅन असाल तर तुम्ही Realme P3 Ultra या मोबाईलला स्मार्टफोनला कन्सिडर करू शकता. नेक्स्ट पुन्हा Realmeकडून मी हा ऑप्शन ॲड केला आहे. खरं तर हा लिस्टमध्ये आपली जागा बनवत नाही जर आपण फक्त त्याच्या परफॉर्मन्स किंवा प्रोसेसरबद्दल बोललो तर. कारण यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 आहे. हा फोन आहे Realme P4 Pro. पण रिअलमीने आजच्या टाईमच्या हिशोबाने यात एक अशी गोष्ट ॲड केली आहे ज्यामुळे हा लिस्टमध्ये आला आहे. ती म्हणजे हायपरविजन चिप, जी रिअलमीने स्वतः बनवली आहे. यामुळे तुम्ही यात अशी गोष्ट करू शकता जी आधीचे दोन ऑप्शन्स करू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही BGMI वगैरे गेम 144p FPS खेळू शकता. हा ॲडव्हान्टेजेस तुम्हाला मिळतो इथे. पण इथे एक प्रॉब्लेम आहे की हे स्टेबल नसेल, कारण हे स्वतः फ्रेम इंटरपोलेशन करून एक्स्ट्रा फ्रेम्स ॲड करेल. म्हणूनच प्रोसेसर इतका पॉवरफुल नसल्यामुळे तुम्हाला लॅग आणि फ्रेम ड्रॉप जास्त बघायला मिळू शकतात. पण हो, 144 FPSचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. याशिवाय याचा कॅमेरा खूप चांगला आहे. यात मोठी बॅटरी मिळते, फास्ट चार्जर वगैरे मिळतो. तर जर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही याला कन्सिडर करू शकता. नाहीतर यापेक्षा चांगले ऑप्शन्स मी पुढे सांगणार आहे आणि आधीचे पण होतेच. नेक्स्ट आपल्याकडे अजून एक अंडररेटेड ऑप्शन आहे स्मार्टफोनचा, तो म्हणजे OnePlus Nord CE5. याबद्दलही फारशी चर्चा होत नाही. जरी OnePlus Nord 5 बद्दलही जास्त बोललं जात नाही, तिथे मला समजतं की त्याचा प्रोसेसर प्राईसच्या हिशोबाने थोडासा वीक आहे. ATES Gen 3 हा 30,000च्या आत असायला पाहिजे होता, पण हा फोन प्राईसच्या हिशोबाने खूप चांगले स्पेक्स देतो. जसं की डायमेन्सिटी 8350, LPDDR5X रॅम, UFS 3.1 स्टोरेज, मोठी बॅटरी, फास्ट चार्जर आणि कॉम्पिटिशनच्या तुलनेत जास्त अपडेट्स मिळतात. याशिवाय याचा डिस्प्ले खूप चांगला आहे, कॅमेरा देखील खूप चांगला आहे.
तर तुम्ही वन प्लसचे फॅन असाल किंवा नसाल तरीही जर तुम्ही याला कन्सिडर केलं तर तुम्हाला रिग्रेट होणार नाही. आता मला हे विचारू नका की ग्रीन लाईन इश्यू किंवा मदरबोर्ड डेड होण्याचा प्रॉब्लेम येईल का, ते तर मीही सांगू शकत नाही नक्की, पण हो खूप चांगला ऑप्शन आहे. आता मी एक अतरंगी ऑप्शन ॲड केला आहे, म्हणजे मी विचार केला की भाऊ अजून एक हटके ऑप्शन ॲड करूया या लिस्टमध्ये, पण यावेळी तुम्हाला परफॉर्मन्सही चांगली मिळेल. आता अतरंगी का म्हणतोय, कारण यात तुम्हाला कूलिंग फॅन मिळतो. मिड रेंजमध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की एखादा स्मार्टफोन कूलिंग फॅनसोबत येत होता. तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या स्मार्टफोनबद्दल बोलतोय, ओप्पो K13 टर्बो. पण इथे फक्त अतरंगी फीचर नाही तर परफॉर्मन्सही खूपच चांगला आहे तुम्हाला मिळतो. डायमेन्सिटी 8450 मिळतो, LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज मिळतं. BBD सेलमध्ये हा 23,000 रुपयांना मिळत होता, आता नाही मिळणार. आता हा तुम्हाला स्मार्टफोन साधारणतः 28,000 रुपयांना मिळतो. पण मला याची जो व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट वाटतो रॅम आणि स्टोरेजच्या हिशोबाने प्राईसच्या नाही, तो 30,000 रुपयांचा आहे. तर जर तोच 8GB प्लस 256GB व्हेरियंट तुम्हाला 28,000 किंवा त्यापेक्षा कमीमध्ये मिळाला तर नक्की या स्मार्टफोनला कन्सिडर करा. बाकी याचा कॅमेरा डिसेंट आहे, पण मोठी बॅटरी मिळते आणि कूलिंग फॅनसोबत चांगला कूलिंग सिस्टीमही आहे. गेमिंगसाठी कूलिंग खूप महत्त्वाची असते आणि इथे त्यासाठी खूप गोष्टी दिल्या आहेत. आता येतो तो ऑप्शन ज्याला जास्त इंट्रोड्यूस करण्याची गरजच नाही आणि ज्याचे स्पेक्स सांगायचीही गरज नाही. फक्त नाव घेतलं तरी पुरेसं आहे, iQOO Neo 10R. फक्त नाव ऐकल्यावरच तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकता, रिग्रेट होणार नाही. परफॉर्मन्स 8S Gen 3ची आहे, LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज मिळते. मोठी बॅटरी आहे, कॅमेरा डिसेंट आहे, याशिवाय डिस्प्लेही खूप चांगला आहे. ज्यांना फक्त परफॉर्मन्ससाठी फोन पाहिजे त्यांच्यासाठी 30,000 रुपयेच्या आत हा वन ऑफ दी बेस्ट ऑप्शन आहे, म्हणून यावर जास्त चर्चा करणार नाही. आता मी इथे इन्फिनिक्सचा पण एक ऑप्शन ॲड केला आहे. खूप लोक इन्फिनिक्सचे स्मार्टफोन्स घ्यायचा विचार करत असतात, तो म्हणजे इन्फिनिक्स GT30 Pro. स्पेक्सच्या हिशोबानेही हा स्मार्टफोन खूप चांगला आहे. डायमेन्सिटी 8350ची परफॉर्मन्स मिळते, फास्ट रॅम आणि स्टोरेज मिळतं. डिस्प्ले खूप चांगला आहे, 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. 108 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, पण फक्त मेगापिक्सेल वाढवून उपयोग नाही, आउटपुटही तसा चांगला असायला पाहिजे. आणि इथे इन्फिनिक्सवाल्यांना जास्त काही बोलूही शकत नाही, कारण हा परफॉर्मन्स सेंट्रिक फोन आहे. तर त्या हिशोबाने आपण याकडे बघूया. हो, पण माझ्या 2 तक्रारी राहतील ह्या स्मार्टफोनबद्दल. एक म्हणजे 5500 mAhची बॅटरी आहे, ती अजून मोठी करता आली असती. आता हे वापरताना थोडा वेळ झाला की बॅटरीबाबत तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते आणि चार्जरही 45 वॅटचा आहे, तो अजून फास्ट असता तर अजून चांगलं झालं असतं. बाकी सर्व्हिस सेंटरबाबत यांचा थोडासा प्रॉब्लेम असतो. तर जर या गोष्टींमुळे तुम्हाला काही अडचण नसेल आणि तुम्ही इन्फिनिक्सचे हार्डकोर फॅन असाल, खूप मोठे फॅन असाल, तर तुम्ही हा स्मार्टफोन कन्सिडर करू शकता. आणखी एक स्मार्टफोन मी इथे स्पेशली मेन्शन करायला मला आवडेल, जो आहे की पोकोचा F7. आता याला मी लिस्टमध्ये ॲड का करत नाही आहे, कारण याची प्राईस खूप फ्लक्च्युएट होत असते. मध्येच हा स्मार्टफोन 30,000 रुपयाला मिळत होता कार्ड डिस्काउंटसह. 32,000 रुपये प्राईस होती आणि 2,000 रुपयांचा कार्ड डिस्काउंट होता. पण आता परत 35,000 रुपयाच्या आसपास गेले याची प्राईस. इतका रंग तर तोही बदलत नसेल, पण मला वाटतं की हा पुन्हा 30,000 रुपयाच्या आसपास येईल. जर हा पुन्हा 30,000 रुपयाच्या आसपास अवेलेबल मिळाला म्हणजे कार्ड डिस्काउंटसह 30,000 रुपयाला मिळाला, तर मला वाटतं की यापेक्षा चांगला ऑप्शन डील ठरणार नाही. तुम्हाला 30,000च्या खाली नाही मिळणार. मी फक्त गेमिंगबद्दल बोलतोय, कॅमेरा वगैरे इथेही इन्क्लूड केलेला नाही. आता तुम्ही विचाराल की iQOO Neo 10चं काय, तर तो 40,000 रुपयाच्या आसपास जातो, त्यामुळे त्याची प्राईस 30,000 रुपयाच्या आसपास येईल असं सध्या मला तर काय वाटत नाही. जर मी यामधून माझे फेवरेट 3 स्मार्टफोन पिक करायचे ठरवले तर ते कोणते असतील? सर्वात पहिला असेल iQOO Neo 10R. दुसऱ्या नंबरवर मी पिक करेन पोको X7 Proला आणि तिसऱ्या नंबरवर असेल OnePlus Nord CE 5. जर पोको F7 30,000 रुपयाच्या खाली मिळत नसेल तर
तर माझ्या मते 30,000 रुपयाच्या खाली परफॉर्मन्स सेंट्रिक फोन बघत असाल तर हे काही बेस्ट ऑप्शन्स असू शकतात. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच टेक आणि फायनान्सच्या इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.